जय महाराष्ट्र मित्रांनो, जसं या हुकुमशाही सरकारनं आज आपल्याला सांगितलं 3 वाजेपर्यंत मैदान मोकळं करायचंय, पण हे मैदान काही मोकळं होणार नाहीये आणि काहीच मोकळं होणार नाहीये. जसं आपले सगळे नेते म्हणलेत, आपले इम्तियाज अली साहेब पण म्हणले की आपल्या मराठा बांधवासोबत मुस्लिम बांधव खांद्याला खांदा देऊन सोबत राहणार आहेत. तर आपण आता वाशीच्या टोल नाक्यापाशी थांबलेलो आहे. तर आपले जे काही बांधव मुंबईकडे कूच करतायत, जे मुंबईहून काय कारणास्तव निघून जात आहेत गाडीवाले बाहेर, तर त्यांना वाशी टोल नाक्यावर आपले राजेश बोडके भैयांनी जेवायचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. इथं जेवण जवळपास 3,500-4,000 हजार भाकराचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. श्रेषा ट्रान्सपोर्ट म्हणून इथं गाडी उभी आहे. तर आपले जेवढे बांधव, मुस्लिम बांधव, मराठी बांधव इकडे येत आहेत मुंबईकडे, त्यांनी इथून जेवणाची सोय सोबत घेऊन जावी, कारण पुढे वाशी मार्केटला काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहिती नाहीये. तर आपली तयारी आपण करून जावी. आपले बांधव इथं सगळं सामान घेऊन थांबलेले आहेत. तर आपल्या बांधवाशी आपण बोलू. नमस्कार मित्रांनो, आपल्याला ही जी रसद आहे आम्ही 32 गाव वेळवंड खोरे बोर पुणे या ठिकाणवरून आणलेली आहे. आपल्या मराठा बांधवांसाठी आपण काही करू शकत नाही तर एक छोटासा खाडीचा वाटा म्हणून त्यांना जेवणाची रसद आपण पुरवायचा प्रयत्न करतोय. आता हा मोलाचा आपला जो वाटा आहे तो तिथपर्यंत पोहोचवायचा आपण सर्वांनीच प्रयत्न करावा, ही सर्वांना विनंती आहे. शेवटी काय, आपल्याला एकमेकाचे बाजू मजबूत करून चालायचंय. शेवटी एम फॅक्टर आहे आणि महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथं हुकुमशाही चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.